गाईज आम्ही आता याला सगळं कलर करणार आहे ना. आमच्याकडे स्केच पेन आहेत आणि अर्ध झालेलं आहे इवाचं. आणि आता मी बाकीचं करणार. येस, तुम्हाला दाखवून दिलेले कलर कसे. इवा इकडे बॉक्सवरती होतं ना पेंटिंग. मी लाईट नाही आहे. याच्यावरचं बघून पेंट करायचं. ऑलरेडी कलर झाले त्याच्यामुळे. चलो ग्रीन हे बघ, तो वाला कलर आहे ना. तो आजचा तू हे केलं ना आज कोणते बुक मध्ये कलर केले ना, ती वाली कलर ते पण आणू मिक्स करू. याच्यावरूनच जाणार का तुला? नाही ग, रेड पिंक सगळे कलर संपले. तिने ऑलरेडी घासून बसून खराब केले. आता मी नको नाही बा, ते नवीन वाले कलर यूज करायचे. ते पण छान आहेत ना. कर, ते पण छान आहे, ते पण छान आहे. आता मी हा ग्रीन कलर देणार आहे ग्रासला. तसं नाही घासायचं गं, हे बघ असं 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 स्मूथली करायचं. अगोदर आउटलाईन करून घ्यायची, त्याच्यानंतरच बाकीचं करायचं. ठीक आहे. व्हिडिओ मध्ये फॅनचा आवाज येत नसावा, कारण मी फॅन चालू केलाय. गरमी होती, आता उन्हाळा आहे ना. मी आता कलर्स करते. असं थोडं थोडंच करायचं, जेणेकरून ते घासलं जाणार नाही ना, म्हणजे संपण्यात जाणार. कॅमेरा चालू आहे ना, अशी करू. कलर करते कर ना. तेव्हा मी फास्ट फास्ट करते, तू पण फास्ट फास्ट कर. आधी तुला कलर झाले होते म्हणून तिकडे आली का? याच्यावरच घे ना, मी देते ना तुला. हे नवीन कलर्स आहेत त्याच्यामुळे पटकन कलर राहायला लागले. आणि जे जुने होते, जे नॉर्मल स्केच पेन होते, मी कशी करते ना कधी कधी, जे नॉर्मल स्केच पेन होते ते आता संपले. आता मी हे वाले जे करतो ना ते छान येते. आणि याला असं घासायची पण गरज नाही. मम्मा YouTube मध्ये टाके. YouTubeलाच टाकते. येस. इवा तू दिसत नाहीये, तू कॅमेऱ्याच्या बाहेर गेली. पण मी ड्राइंग करते. आपण YouTubeला व्हिडिओज नाही टाकत ना, आज टाकूया. आणि ना मला ना खूप कंटाळा येतोय की एडिटिंग करायची, त्यानंतर ऑडिओ द्यायचं, ऑडिओला विचार करायचं. तर मी म्हटलं चला असेच रॉ व्हिडिओ बनवूया जे आहेत ते. आणि आता आजपासून म्हणजे जो हा व्हिडिओ खूप लेट येणार आहे, कारण ऑलरेडी आमच्याकडे खूप सारे व्हिडिओ एडिट करून ठेवलेले आहेत. तर जेव्हा याचा नंबर जेव्हा येणार आहे ना तेव्हापासून, म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे याचा हा व्हिडिओ येईल, लवकरच येईल. ऑलरेडी आमच्याकडे खूप सारे शूट करून ठेवले, पण एडिट करणं होत नाही. आता या व्हिडिओला आम्ही एडिट नाही करणार. जसं तुम्हाला छान वाटलं तर लाईक, फॉलो, डू लाईक, फॉलो, सबस्क्राईब. अरे युट्यूबला फॉलो नसतो, युट्यूबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असतो. तिथे बघून म्हण सबस्क्राईब. मजाक नको करू, खरं खरं बोल. हे पागल नाही म्हणायचं मम्माला. मावळ आणि मी हे कट नाही करणार. सगळे म्हणणार इवा काय बोलते बाबा. ठीक आहे. आणि जसं इवा बोलली तसंच आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. फॉलो शेअर नाही केलं तरी चालेल, काय गरज आहे शेअर करण्याची. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं त्याला दाबा, जेणेकरून आम्ही नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा आपण पोस्ट करू YouTube वरती तेव्हा तुम्हाला तो पटकन भेटेल आणि आम्हाला पण छान छान लाईक्स अँड व्ह्यूज येतील.
हे कलर खूप बेस्ट आहेत. तुम्हाला खरंच असे कलर पाहिजे असतील ना तर हे आहेत कॅमलिनचे कलर. आणि गोल्ड स्केच पेन म्हणून आहे बघा. हे काय प्रमोशन नाहीये पण. आणि कुठून आणते सांग ना. इवा तुझा हात किती घाण आहे. हे कुठून आणायचे? अरे हे सगळे संभाजीनगरचे नसतात बाबू. जिथून पाहताय तिथे तुम्ही घ्या. कॅमलिनचे गोल्ड स्केच पेन. आणि मला तर वाटतं लहान मुलांना हे वालेच बरे, घासाघूस करूनच दिलेले बरे, कारण हे वाले खूप जास्त इझी आहे आणि हे फाडून टाकतील. हे सपोज हा कलर खूप टाइम पर्यंत याच्यावर, मी चुकीचा कलर यूज केला. हा कलर खूप टाइम पर्यंत जर याच्यावरती असेल ना तर हा कपडा फाटण्याचे चान्सेस आहेत. तसा जाडच कपडा आहे, तुम्ही घेऊ शकता. हे पण आपण ना हे नाही सांगितलं आपण हे काय आणलं. बरं हे काय आहे मी सांगते. ही आहे मॅट आणि याच्यावर कलर करायचा आहे. तर हे जे आहे हे इवाच्या अंकलने तिला गिफ्ट दिलं होतं तिच्या 5th बर्थडेला. तर त्याला 1 मिनिट, तर त्याला 6 मंथ झालेले आहेत. तर आम्ही अजून यूज नाही केलं. अगोदर यूज केलं होतं तर तिने थोडंसं कलरिंग करून ठेवून दिलं होतं. तर आता परत आम्ही करतो. तर ते आहे माय कलरिंग मॅट असं काहीतरी लिहिलेलं आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये हवं असेल तर हे असं कट नाही करायचं. आणि ही मॅट तुम्ही कुठे पण यूज करू शकतो. म्हणजे ही मॅट तुम्ही कुठे पण यूज करू शकता. टीव्ही वरती, टी टेबल वरती किंवा कुठेही जसं तुम्हाला आवडेल तसे. म्हणजे कलर करून किंवा आठवण म्हणून पण ठेवून देऊ शकता. ही इतकी जाड मॅट आहे. आणि जो आम्ही कलर करतो ना हा मागे येत पण नाही. तुमच्या घरी मुलं बाळं असतील तर ते सर्व तुम्ही पण घेऊ शकता. कुठलं प्रमोशन नाही तसंच आम्ही करतो. ठीक आहे, चला आता कलर करूया. एक बर्ड आहे, त्या बर्डला त्यांनी कलरच नाही केला हा वाला. तर इथे बर्ड आहे, मी पण कलर नाही करणार असो. आणि इथे सनला इवानी कलर कोणता दिलाय? मला ऑरेंज कलरचा सन दिलाय. ठीक आहे, असतो ना सकाळी जो उगवता सूर्य असतो तो पण ऑरेंज कलर मध्येच असतो. इथे मरून कलर आहे, मरून कलर आहे. बरं एकाच दिवशी फिनिश नाही करायचं, थोडे थोडे दिवस यूज करायचे. येस, आम्हाला मॅमने सांगितलं आधीच. आमच्यावरच्या मॅमनी ग्रीन कलर आहे का तुझ्याकडे? ग्रीन कलर घेतले. मला बर्डला कर ना, फ्लो बर्डला. कुठे? बर्ड फ्लोला. बर्ड फ्लो? हे बर्ड फ्लो आहे. फ्लोइंग बर्ड. बर्ड फ्लो बोलते मी त्याला. बर्डी फ्लो. फ्लाइंग बर्ड म्हणतात त्याला. फ्लोइंग पण. हे बघ आपण कुठून आणते ते हे कलर. कोणते? हे कलर कुठल्या पण शॉप वरती मिळतो. म्हणजे जनरल स्टोअर्स जे असतात किंवा जिथे स्टेशनरी मिळते ना, स्टेशनरीचे स्टोअर्स असतात ना, तिथे मिळून जात. हे सगळं सामान मिळून जातं. कलरिंग मॅट जरी म्हटलं ना तरी जेलीच्या दुकानात पण भेटू शकते. म्हणजे ते जनरल स्टोअर्सला जेलीची शॉप म्हणतात. त्यानंतर युनिकॉर्नला पण इवानी पिंक कलर दिलाय. आणि माझ्याकडे आता फक्त डार्क पिंक आहे, बेबी पिंक नाही आहे. तर चालतो. डार्क पिंक कलरचा असतो का युनिकॉर्न? अगं ते जायचं युट्यूब मध्ये असं नाही बोलायचं. नाही गं, माझ्याकडे युनिकॉर्न आहे तर मी युनिकॉर्नच करणार. मी केलंय का व्यवस्थित? जसं जमेल तसं केलं मी. चला बस झालं. नाही अजून. बस माझं झालं. तुला करायचं तर तू कर. तू करत